तर हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? वेलकम टू माय युट्यूब चॅनल लेट्स लर्न अकॅडमी. जसं की तुम्ही थंबनेल बघितलंच असणार आहे, आज आपल्याला खूप असा इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे जो की आहे फायनान्शियल प्लॅनिंग. म्हणजे आपण प्लॅनिंग कशी केली पाहिजे. फायनान्शियल म्हणजे पैसे वगैरे आपण कसे बचत केले पाहिजे, किंवा आपण पैसे कुठे खर्च करतो, त्यावरती किती टॅक्स लागतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या टॉपिक मध्ये बघायचे. ओके, तर हा व्हिडिओ तुम्ही बघताय तर सगळ्यांनी नोटबुक पेन सोबत ठेवा, जेणेकरून जेही एक्झाम्पल मी इथे घेतोय ते तुमच्यापर्यंत तुम्ही सोडवा, कारण की तुम्हालाही खूप नक्की याचा फायदा होणार आहे. ओके, तर बघा, आज आपण सुरू करूया आजचा आपला जो टॉपिक आहे फायनान्शियल प्लॅनिंग क्लास 10 साठी. सगळ्यांना माहिती आहे आपलं एक्झाम जवळ आलेलं आहे, बरोबर आहे का नाही? तर त्यासाठी आपल्यालाही खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये पूर्णच्या पूर्ण एक्झाम्पल मी तुमचे क्लिअर करून घेणार आहे आणि अगदी सोप्या भाषेमध्ये. ओके, आपली मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला आज हा टॉपिक व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. आता मी फक्त प्रॅक्टिस सेट नाही घेणार आहे, तुम्हाला प्रॅक्टिस सेटच्या आधी ज्याही काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं आधी घ्यायच्या आहे. का बरं? की एकदा बेसिक कळालं की मग आपण पुढच्या ज्या गोष्टी आहेत प्रॅक्टिस सेट मधले जे एक्झाम्पल्स आहे 1, 2, 3 जेवढी असेल तेवढे आपण ते व्यवस्थितपणे करू शकतो, बरोबर आहे का नाही? तर चला सुरू करूया आजचा आपला चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग. तर आहे माझ्यासोबत सगळे आहेत. चलो सुरू करूया आजचा टॉपिक आपला. बघा, सगळ्यात पहिले आपण या चॅप्टर मध्ये काय काय घेणार. सगळ्यात आधी माहित असू द्या, हा चॅप्टर आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये 8 मार्कला आहे. किती मार्कला आहे? 8 मार्कला. त्यामुळे आपल्याला तो अभ्यास करावाच लागणार आहे, बरोबर आहे का नाही? चला, तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला याच्यामध्ये काय काय बघायचंय. सर, आता जीएसटी आम्हाला माहिती आहे, सीजीएसटी असतं, एसजीएसटी असतं, मग ते काय असतं, कसं काढायचं, कसं फाईंड करायचं. तर या सगळ्या ज्या गोष्टीचा जो डाऊट आहे तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे समजणार आहे. फक्त मी एकच सांगतोय की हा व्हिडिओ तुम्ही काय करा, शेवटपर्यंत बघा. जर का तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नक्कीच तुमचा फायदा होईल, मी आजच तुम्हाला सांगतोय. कळतंय? सगळ्यांचा फोकस माझ्याकडं बघताय सगळे, मला मी दिसतोय सगळ्यांना? हा, तुम्हाला फक्त आता मी दिसायला पाहिजे आणि फक्त हा बोर्ड दिसायला पाहिजे. ओके, नाही तर असं नाही करायचं, मिनिमाइज करायचं, लगे इकडे व्हॉट्सअप बघायचं, इंस्टाग्राम बघायचं, असं नाही करायचं. लाईव्ह लेक्चर मध्ये फक्त माझ्याकडे, सरांकडे, किंवा म्हणजे तुमच्या भैयाकडे, अभिषेक भैयाकडे किंवा बोर्डकडे. चला, आता बघा काय काय आपल्याला बघायचंय. सगळ्यात आधी बघा, प्रॅक्टिस सेट जो आहे 4.1, प्रॅक्टिस सेट 4.1 जो आहे, यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे? इंट्रोडक्शन ऑफ जीएसटी. व्हॉट इज मीन बाय जीएसटी? काय असतं जीएसटी? गुड अँड सर्व्हिस टॅक्स. हे काय असतं, कसं असतं, हे आपल्याला याच्यामध्ये बघायचंय. 4.2 मध्ये आपल्याला बघायचं आहे जीएसटी ट्रेडिंग चेन. आता जीएसटी आपण डायरेक्ट गव्हर्नमेंटला देतो का? नाही. ओके, ते कसं असतं, कसं जीएसटी आपलं गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचतं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला 4.2 मध्ये बघायचं. कळालं इथपर्यंत? 4.3 मध्ये आपल्याला बघायचं आहे, जे की आता खूप ट्रेंडिंग आहे. जे 8वी 9वी 10वीची मुलं आहेत त्यांनाही या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. ती म्हणजे कोणती गोष्ट आहे? ती म्हणजे शेअर मार्केट, बरोबर आहे का नाही? निफ्टी, बरोबर आहे का? निफ्टी 50 किती कंपनी असतात, काय असतं, शेअर वरती चालला, खाली चालला, या सगळ्या गोष्टी आपल्याला या 4.3 मध्ये बघायचं बाळांनो. ओके, त्यामुळे चॅप्टर मध्ये तर खूप मजा येणार आहे बरं का. फक्त तुम्हाला व्हिडिओ काय करायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके, चला, आता बघा पुढचा जो आहे, पुढचं काय 4.4 मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे? ब्रोकर्स अँड ब्रोकरेज. ब्रोकर्स, एंजल वन ऍप वापरताय तुम्ही, तो सुद्धा ब्रोकर आहे. परत अजून झिरोदा ऍप आहे, खूप सारे आहे. किंवा आपण बीएससी आणि एनएससी असतं, म्हणजे जे आपण ट्रेडिंग करतो तिथे खूप सारे ब्रोकर असतात, बरोबर आहे का नाही? ते सगळं आज आपल्याला चॅप्टर मध्ये बघायचंय. आणि ऐका, लक्ष देऊ ना, ज्याला कोणाला बिझनेस चालू करायचा असेल किंवा बिझनेसमॅन बनायचं असेल त्याला या गोष्टी माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कळतंय का? त्याला या सगळ्या गोष्टी माहीत असणं कसं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. चल सुरू करायचं का मग आपला चॅप्टर आजचं. आपल्याला काय बघायचं आज? सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन ऑफ जीएसटी. काय बघायचं? इंट्रोडक्शन ऑफ जीएसटी. बघा बाळांनो, आता याच्यामध्ये आता सगळ्यांचं फोकस माझ्याकडे बरं का. हा, सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे. चला, आता बघा, व्हॉट इज मीन बाय जीएसटी. जीएसटी काय असतं? जीएसटी काय असतं? व्हॉट इज मीन बाय जीएसटी? तर जीएसटी असतं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. काय असतो? एक प्रकारचा तो टॅक्स असतो. आता तुम्हाला माहित आहे का, आपली जी इंडिया आहे किंवा आपली जी कंट्री आहे, आपला जो देश आहे, आपल्या देशामध्ये खूप काम होत असतात. आता तुम्ही बघताय की आताच आपल्या लाडकी बहीण जी योजना आहे, खूप साऱ्या ज्या योजना असतात किंवा पॉलिसीज असतात ती गव्हर्नमेंट काय करतं, आपल्या लोकांपर्यंत पोहोचवतं. आता लाडकी बहीण योजनेचा काय फायदा, म्हणजे काय होतं महत्व, की प्रत्येक महिलाला महिन्याला मंथली 1500 रुपये भेटणार, बरोबर आहे का नाही? आता तुम्ही तुमच्या डोक्यात विचार नाही आला का, मग आता महिला तर किती आहे, बरोबर आहे का नाही? जेवढ्या महिला आहे 1500 रुपये द्यायचे, मग हे पैसे द्यायचे कुठून आणि पैसे देणार कोण?
तर हे पैसे तुम्ही किंवा मी आपण देत असतो. आता तुम्ही म्हणशाल सर आम्ही तर कधी पैसे दिले नाही, मग तुम्ही कसं काय म्हणताय आम्ही पैसे देत असतो? तर बाळांनो, आपण जेवढ्याही गोष्टी घेतो त्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला जीएसटी लागतं. म्हणजे काय लागतं? गुड अँड सर्व्हिस टॅक्स लागत असतं. प्रत्येक गोष्टीवरती, काही गोष्टी सोडल्या तर प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला टॅक्स आहे. त्या टॅक्स मधून ज्या आपण ज्या गोष्टी घेतोय त्यामधनं आपण जे पैसे आहे ते गव्हर्नमेंटला देत असतो. त्याला आपण काय म्हणतो? जीएसटी. म्हणजे काय? गुड अँड सर्व्हिस टॅक्स. ओके. आता बघा पुढे याचं काय काय सांगितलं त्यांनी आपल्याला. बघा आता जीएसटी जे आलंय ना, समजा जीएसटी जे आहे इथं आहे बघा, जीएसटी जे आलंय ना, गुड अँड सर्व्हिस टॅक्स, हे आपल्या भारतामध्ये द गुड अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी इज इम्पोज इन इंडिया 1 जुलै 2017. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आपल्याला? 1 जुलै 2017. बघा एक मिनिट. 1 जुलै 2017. 1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू झालं. म्हणजे एका पूर्ण भारतामध्ये, पूर्ण देशामध्ये आपल्या एकच जीएसटी असणार आहे, एकच टॅक्स आपल्याला पे करायचं आहे. ओके. 1 जुलै 2017 पासून. मग तुमच्या डोक्यामध्ये विचार येतोय का की आधी कसं असणार आहे? आधी कसं होते माहिती? आधी कसं होतं माहिती का? आधी जो टॅक्स आहे, म्हणजे आधीचा जो टॅक्स आहे बघा, आधी जो टॅक्स आहे गुड अँड सर्व्हिस टॅक्स जो आहे आधीचा, हा जो टॅक्स आहे, ओके, हा जो टॅक्स आहे हा वेगवेगळ्या सीएसटी, ओके, म्हणजे प्रत्येकावरती वेगळा टॅक्स असायचा. मूवीवरती वेगळा, रेल्वेमध्ये वेगळा, बसमध्ये वेगळा. आधी असं असायचं कधी 2017च्या आधी. पण नंतर काय झालं? त्यांनी जीएसटी कन्सेप्ट आणली. जीएसटी कन्सेप्टमुळे काय झालं की वन नेशन वन जीएसटी, म्हणजे एक देशामध्ये एकच जीएसटी, म्हणजे आपल्याला सगळ्यांना मिळून सारखेच पैसे पे करायचे. मग त्याच्यामुळे जीएसटी इम्प्लिमेंट करण्यामध्ये आलं. ओके. ठीक आहे. बघा बिफोर जीएसटी इम्प्लिमेंटेशन आणि आफ्टर जीएसटी, बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स असे ए बी सी डी मध्ये डिवाइड असायचे कॅटेगरीमध्ये. आता फक्त एकच तो आहे म्हणजे आपला जीएसटी. ओके. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं, मला इम्पॉर्टंट काय सांगायचं लक्ष द्या. 1 जुलै हा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की जीएसटी कधी इम्पोज केला आपण, म्हणजे कधी आपण लागू केलं. तर 1 जुलै 2017 आपण काय केलं? आपलं जीएसटी काय केलं? लागू केलं. बाळांनो कळत आहे का इथपर्यंत? चला आता पुढे बघा. पुढे एक क्वेश्चन आहे तुम्हाला, म्हणजे पुढे त्यांनी व्यवस्थित दिलंय की जीएसटी इज अ इनडायरेक्ट टॅक्स. म्हणजे आता तुम्ही असं इनडायरेक्ट काय भानगडी? जीएसटी इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? तर मला सांगा, आपण जीएसटी गव्हर्नमेंटला देतो का डायरेक्ट? नाही देत. आपण एखाद्या दुकानामध्ये शॉपिंग करतो, त्या दुकानदाराला आपण पैसे देतो. तो दुकानदार कुठून तरी शॉपिंग करत असतो, बरोबर आहे. मग तो त्या दुकानदाराला पैसे देणार आहे. तोच पुढचा दुकानदार कुठून तरी घेत असणार आहे. कंपनीमधली एखादी गोष्ट बनती आहे, मग ती डिस्ट्रीब्यूट होत 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 आपल्यापर्यंत येते ना. तर तुम्ही असं म्हणताय आता ही 200 रुपयाची वस्तू आहे, मी घेतली, आता मी फोन पे करतो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला किंवा जीएसटीला, म्हणजे भारताला, म्हणजे आपल्या देशाला करतो. असं होणार आहे का? नाही, असं होत नसतं. बघा त्यांनी काय सांगितलं आपल्याला, आपण काय करतो? गव्हर्नमेंट काय करते? गव्हर्नमेंट आणि कस्टमर्स आहे आणि त्यांच्यामध्ये रिटेलर्स किंवा मॅन्युफॅक्चरर्स आहे जे की बनवत असतात. टॅक्स आपण यांना देतो आणि हे गव्हर्नमेंटला देतात. कळतंय का? आपण पैसे यांना देतो शॉपवाल्याला, शॉपवाला जो आहे तो गव्हर्नमेंटला पैसे देतो. कळतंय का? आता ही चेन खूप मोठी असते, आपल्या समोर बघायचं ते. म्हणजे आपण गव्हर्नमेंटला डायरेक्टली पैसे देत नाही, आपण कसं देतो आहे? इनडायरेक्टली. कसं देत असतो? इनडायरेक्टली. कळतं कितपर्यंत सगळ्यांना? हे सगळीची सगळी इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला आधी शिकायचंय की जीएसटी काय असतं, म्हणजे प्रॅक्टिस येत आपल्याला सोडवायचंय, पण त्याआधी या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे सगळ्या. चला आता बघा समोर, ही जे ह्या ज्या आहे गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. बघा सम मोर इन्फॉर्मेशन अबाउट जीएसटी. जीएसटी साठी अजून काही इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे. इन्फॉर्मेशन कशी आहे? जीएसटी स्टँड फॉर गुड अँड सर्व्हिस टॅक्स. मी आता तुम्हाला सांगितलं व्हॉट इज द मीन ऑफ जीएसटी? गुड अँड सर्व्हिस टॅक्स. ओके. देन फ्रान्स जी कंट्री आहे 1954 मध्ये द फर्स्ट कंट्री इम्पोज द गुड अँड सर्व्हिस टॅक्स. फ्रान्स जी कंट्री आहे त्यांनी सगळ्यात पहिले जीएसटी लागू केलं होतं. ते कधी केलं होतं? 1954 मध्ये. कधी केलं होतं? 1954 मध्ये. नंतर त्यांनी काय सांगितलं आपल्याला? इंडिया फॉलोज द कॅनडा पॅटर्न ऑफ जीएसटी. आता बघा आपण जे कॅनडा जी कंट्री आहे त्यांचं पॅटर्न आपण घेतलं आणि आपण ती जीएसटी फॉलो करतोय. ओके ओके. चला आता पुढे बघा. फर्स्ट जीएसटी बिल रिक्रूड पास इन आसाम. आता सगळ्यात पहिले जेव्हा जीएसटी आणलं, जीएसटी आपल्याला सांगितलं की आपल्याला लागू करायचंय, पीएमनी सांगितलं आपल्या त्या टायमाला. कोण असणार पीएम आपले 2017ला? नरेंद्र मोदी साहेब, बरोबर आहे का? ते आपले प्राईम मिनिस्टर होते. त्यांनी काय सांगितलं की आपलं जीएसटी बिल लागू करायचंय. मग सगळ्यात पहिला कोणता स्टेट आला समोर आम्हाला लागू करायचंय म्हणणारा? तो होता आसाम. आसाम स्टेट काय म्हटला की आम्ही सगळ्यात पहिले जीएसटी लागू करतोय. देन परत त्यांनी काय सांगितलं आहे? लास्ट स्टेट फॉलो जीएसटी जम्मू अँड काश्मीर. जम्मू अँड काश्मीर जो स्टेट, आपला जो स्टेट आहे, युनियन टेरिटरीज आहे आपली, त्यांनी काय सांगितलं? सगळ्यात शेवटी ते मान्य केलं की जीएसटी लागू करा म्हणून. ओके.
हे जास्त काही येत नाही, काही काही क्वेश्चन याच्यामध्ये येत असतात. जसं की जीएसटी वन नेशन वन टॅक्स वन मार्केट, म्हणजे जीएसटी काय आहे, एक नेशन एकच टॅक्स आणि एकच मार्केट. ओके. देन जीएसटी इन इंडिया इनडायरेक्टली पैसे आपण देत असतो. द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी वॉज इम्पोज इन इंडिया ऑन 1 जुलै 2017. हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. 1 जुलै 2017ला आपण जीएसटी काय केलं होतं बाळांनो, लागू केलं होतं. काय केलं होतं, लागू केलं होतं. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? फोकस आहे का सगळ्यांचं माझ्यावरती? हा, मी काय सांगितलं आतापर्यंत लक्ष आलं का सगळ्यांना? ओके. या सगळ्या गोष्टी ज्या आहे, आवाज येतोय माझ्या सगळ्यांना? ओके. हो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट होत्या आतापर्यंत. कळालं का? अजून बघा आपल्याला एक क्वेश्चन आहे आता जीएसटी कसं असतं बघा, जीएसटी पर्सेंटेज मध्ये असतं. पर्सेंटेज जसं की आपल्याला बघा आपल्याकडे कोणतं आहे जीएसटी, आपण 0% असतं, एक नंतर असतं 5%, नंतर असतं 12%, 18% आणि 28%. आता लक्ष द्या सगळ्यांनी, इथून पुढे खूप इम्पॉर्टंट आहे. उद्या तुम्ही मार्केटमध्ये कोणतीही गोष्ट घेताना तेव्हा तुम्हाला कळेल की जे बिल असतं ते बिल कसं बनतं, त्या बिलवरती आपण किती टॅक्स देतोय, किती सरकारला देतोय, किती भारत सरकारला देतोय, किती राज्याला देतोय, सगळ्या गोष्टी आपल्याला इथून कळणार आहे बाळांनो. सगळ्यात पहिले झिरो टॅक्स जो आहे, झिरो टॅक्स काय बघा, झिरो टॅक्स 0% टॅक्स. कशावरती टॅक्स नसतो. इसेन्शियल अँड कम्युनिकेशन लाईक फूड ग्रेन्स अँड द फ्रुट्स. आता बघा आपले जे व्हेजिटेबल्स म्हणजे फ्रुट्स आहे आपले, परत गोबी टमाटर वगैरे जेवढे काही व्हेजिटेबल्स आहे किंवा फ्रुट्स आहे, सफरचंद आहे, त्याच्यावरती टॅक्स नसतो बरं का. आपण आपली आई गेली कुठं सब्जी मंडीमध्ये, ती म्हटली की मला 1 किलो टमाटे द्या. ओके. त्यांनी दिले 20 रुपयाचे, दिले समजा 1 किलो, आणि ते जे म्हटलं आता जीएसटी द्या, मग कसं होईल? आपली आई भांडून घेऊन येईल ना त्यांच्याकडनं. म्हणजे आपल्याला फूड वरती कोणताही जीएसटी नाहीये, म्हणजे व्हेजिटेबल्स वरती किंवा जेवढेही आपले काय सांगितलं फ्रुट्स आहे त्यावरती आपला जीएसटी नसतो. अजून बघा आज वेल आज एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिस. आता हेल्थ केअरच्या सर्व्हिस आहे जे की मेडिसिन्स वगैरे असतात, त्यावरती आपल्याला आता जीएसटी नाहीये. कळतंय का? 0% जीएसटी. त्यावरती तुम्हाला कोणताही जीएसटी द्यावा लागत नाही. मग द्यावा कोणता लागतो बघा, आणि सगळ्यात पहिले आहे 5%. 5%. ओके. यूज आयटम सच ॲज ऑइल, स्पायसी अँड सर्व्हिसेस. बघा तेलवरती, रेल्वेज अँड बस ट्रान्सपोर्ट, रेल्वेज बस जेवढे ट्रान्सपोर्ट आहे किंवा ऑइल आहे, स्पायसी आहे म्हणजे ऑइल आहे, ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे रेल्वे वगैरे, त्यावरती तुम्हाला 5% जीएसटी द्यावा लागतो. किती पर्सेंट? 5%. ओके. नंतर 12% कोणता असतो? आता बघा यूज इन आयटम एलपीजी सिलेंडर्स, टी, नंतर ऑइल, हनी. ओके. नंतर व्हेजिटेबल्स आहे काही, एअर ट्रान्सपोर्ट आहे. ओके. एअर ट्रान्सपोर्ट म्हणजे रेल्वे आहे. या सगळ्यांसाठी जे आहे तुम्हाला 12% जीएसटी तुम्हाला द्यावा लागत असतो. तर काही याच्यामध्ये पण येतं आहे इकॉनॉमी क्लास, त्याच्यामध्ये सेकंड किंवा थर्ड क्लास असतात बघा. ते हॉटेल्स आहे, प्रोव्हाइडिंग फूड आणि फूड आपल्याला प्रोव्हाइड करत असतात. त्या काही गोष्टींसाठी आपल्याला 12% जीएसटी द्यावा लागत असतो. आता तुम्ही म्हणता सर आम्ही ओळखायचं कसं की कोण किती टक्के घेते? तर त्या बिलवरती मेन्शन केलं असतं की याच्यावरती तुम्हाला किती टॅक्स लागणार आहे. कळतंय का? त्या बिलवरती काय असतं, मेन्शन असतं बाळांनो. ओके. आता बघा, आता यांनी काय सांगितलं आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे 18% आणि 28%. आता हे असे आहे ना की जो सगळ्यात जास्त टॅक्स लागतो. बरोबर आहे ना? आपण कसं म्हणतो की दुबईला फॉर्च्युनरची गाडी ती खूप स्वस्त भेटते, त्यापैकी जीएसटीच नाहीये ना, ते तुम्हाला टॅक्सच पे करावा लागणार नाही. पण भारतामध्ये जर तुम्हाला घ्यायचं तर तुम्हाला टॅक्स पे करावा लागणार आहे. आता बघा ते कसं बघा, 18% मध्ये गुड कन्झ्युमर, बटर, घी, ड्राय फ्रुट्स, जॅम, जेली. ओके. नंतर काय सांगितलंय, प्रिंटिंग जॉब्स, वर्क, गेस्ट हाऊस, सर्व्हिस रिलेटेड, सर्व्हिस कन्स्ट्रक्शन बिझनेस वगैरे, मोबाईल. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मोबाईल, जो आपला मोबाईलचा आहे, जो आपला सेलफोन आहे, त्याच्यावरती आपल्याला 18% जीएसटी लागत असतं. ते कसं असणार आहे आपण पुढे एक्झाम्पल बघणार त्याचं. सगळ्यात लक्षात, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल वरती आपल्याला कोणताही मोबाईल असो त्यावरती आपल्याला 18% जीएसटी लागणार आहे. कळालं इथपर्यंत? 18% जीएसटी लागणार आहे मोबाईल वरती. मग तुम्ही कोणताही मोबाईल घ्या. कळतंय का? चाललं दिमागच्या वरती. सगळ्यांचा फोकस असं माझ्याकडे पाहिजे. कळालं सगळ्यांना? 0% नंतर सांगा 0% नंतर 0%, 5%, 12% आणि 18% आपण बघितलं. कळालं का? कोणतं? सॉरी 0%, 5%, 12%, 18% आणि आता कोणतं बघायचं आपल्याला? 28%, म्हणजे 28% जीएसटी लागतं. 28%. खूप अशा महागाच्या वस्तू असतात, लक्झरियस म्हणतो आपण त्याला, खूप महागाच्या वस्तूवरती जेवढं महाग आहे तेवढं तुम्हाला जास्त टॅक्स लागणार आहे. आता बघा 28
लक्झरियस आयटम मोटरसायकल, सगळ्यात पहिले तुमची जी गाडी असते मोटरसायकलवरती, लक्झरियस कार, तुमचे जे कार्स आहे त्याच्यावरती. नंतर बघा त्यांनी काय सांगितले, वॉशिंग मशीन, वॉशिंग मशीन वरती सुद्धा, एसी, एसी वरती सुद्धा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक ज्या महागाच्या वस्तू असतात त्यावरती तुम्हाला 28% जीएसटी लागत असतं बाळांनो. 28%. कळतंय का? 28% म्हणजे किती लागते तुम्हाला जीएसटी? बघा अजून काय दिलंय तुम्हाला इथं, वॉटर पार्क, वॉटर पार्क पण दिलंय का? सर्व्हिस मध्ये, सर्व्हिस पण असतं सर्व्हिसेस मध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये असतात. परत काय सांगितलं त्यांनी, वॉटर पार्क्स मध्ये पण असतात तुम्हाला 28% जीएसटी. देन पार्क्स अँड रेस कोर्स वगैरे, IPL गेम्स वगैरे, एअर ट्रान्सपोर्ट बिझनेस क्लास जे असतात, एअर ट्रान्सपोर्ट बिझनेस क्लास मध्ये, जे की तुम्ही जेवढे महाग जासाल तेवढं तुम्हाला जीएसटी कसं लागणार आहे, जास्त लागणार आहे. कळतंय कितपर्यंत? आता आता लक्षात घ्या, जीएसटी 5% मध्ये लागणार आहे आपल्याला. पहिला आहे 0%, नंतर आहे 5%, नंतर आहे 12%, नंतर आहे 18% आणि नंतर आहे 28%. कळतंय का बाळांनो इथपर्यंत? कोणतं कोणतं सांगितलं मी? 0%, नंतर 5%, नंतर 12%, 18% आणि 28%. ओके, इथपर्यंत कळाले सगळ्यांना? चला आता पुढे बघा. हा, आता व्हॉट इज मीन बाय GSTIN हे आपल्याला बघायचं. GSTIN काय असतं, काय बघायचं आपल्याला? GSTIN काय असतं? आता लक्ष द्या, GSTIN इज GST नंबर, गुड अँड सर्व्हिस टॅक्स इंडिफिनेशन ऑफ नंबर. आता मग आयडेंटिफिकेशन नंबर येतो. आयडेंटिफिकेशन नंबर, एक कार्ड असतं जीएसटी. जीएसटी आपल्याकडे नसणार आहे बिल. का बरं की बघा, जीएसटी साठी तुम्हाला तुमचा जो बिझनेसचा टर्नओव्हर आहे तो प्रिव्हियस इयरचा पाहिजे, 20 लाखाच्या वरती तुमचा टर्नओव्हर पाहिजे. प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षी तुमचा जो इन्कम आहे तो 20 लाखाच्या वरती पाहिजे, 20 लाखाच्या वरती. आता ते कार्ड कसं असतं बघा, इथं जे असतात ना स्टेटचा कोड असतो. आता त्या 27 असतो ना, 27 हा आपला महाराष्ट्राचा कोड असतो. कोणता असतो? महाराष्ट्राचा. कोणता? 27. किती? 27. दिसतंय का? चेंज करू का कलर? ओके, रेड करू आपण. रेड पण नको, थोडं वाढवू आपण साईजची. बघा 27 जो आहे तो महाराष्ट्राचा आहे आपला 27 फर्स्ट. आता हा जो नंबर आहे हा 15 डिजिट असतो. किती डिजिट असतो? 15. किती? 15. नंतर हा जो नंबर आहे पुढचा हा तुमचा असतो पॅन कार्ड नंबर. पॅन कार्ड NAGPS 8689B 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 अंकी असतो. आता समजा मी लिहितो माझा पॅन कार्ड इथे नंबर 27 NAGPS 8689B. ओके, किती आला आता? 10 10 आणि 2 किती झाले? 12. आता 3 अंक राहिले. हा जो असतो हा तुमचा असतो एंट्री नंबर. कोणता असतो? एंट्री नंबर. आणि हा Z कॉमन असतो, कॉमन असतो. ओके, आणि हा काय असतो बघा, एंट्री नंबर पण असतो आणि तुमचे किती बिझनेस आहे ते दाखवतात. आता जुडिओ आहे, जुडिओ समजा जुडिओ आहे, स्टारबक्स आहे, त्याच्या एक एक शाखा नाही ना, खूप साऱ्या ब्रांचेस आहे. तिथे शो करते की यांचे ब्रांचेस किती आहे, किती कोर्ससाठी घेतलंय, हा याच्यासाठी असतो. आणि हा तो कॉमन असतो, झेडच असतो इथं. आणि तुमचं दाखवतं की चेकिंग एक्झाम डिजिट म्हणजे तुमचा बिझनेस त्याला किती रेटेड मध्ये, किती जास्त मोठा आहे, किंवा तुम्ही कसं पे वगैरे करताय जीएसटी, हा शेवटचा नंबर दाखवत असतो. कळतंय का तुम्हाला? ओके, म्हणजे कसं असतं बघा, तुम्हाला सांगतो मी सिम्पली मध्ये सांगतो, सिम्प्लिफाय मध्ये. खूप बघा, बघा 15 अंकी नंबर असणार आहे, बरोबर आहे. पहिले 2 डिजिट जे आहेत 2 हे कशासाठी असणार आहे? तुमचे स्टेटसाठी असणार आहे. नंतर तुमचा पॅन कार्ड नंबर, B हा 10 डिजिट पॅन कार्ड. ओके, नंतर असतं तुमचं किती बिझनेस आहे, नंतर असतं Z कॉमन असतो आणि रेटेड असतं, म्हणजे की तुमचं रँकिंग कसं आहे, तुम्ही कसं टॅक्स वगैरे पे करताय. असे बघा किती झाले आता हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. कळलं का? हे स्टेट दाखवतात कोणत्या स्टेटचं आहे 28. असं MH20 आपण म्हणतो संभाजीनगरचं आहे, असं हे स्टेट दाखवत असतं. आता 27 कशाचं आहे? महाराष्ट्राचं. कशाचं आहे? महाराष्ट्राचं. ओके, ब्ल्यू चालू आहे का जास्तच? ओके, स्लाइड चेंज करून बघू. हा, ओके ओके ओके. आता बघा जीएसटी जे आहे, जीएसटी जे आहे बाळांनो, आपण ना 2 ठिकाणी पे करत असतो. 2 ठिकाणी म्हणजे कसं? हा, कसं मी सांगतो बघा. एक करतो आपण
सेंट्रल गव्हर्नमेंटला आपल्याकडे दोन गव्हर्नमेंट आहे ना, एक आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि एक आहे स्टेट गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे पीएम, बरोबर का नाही, आपले पीएम प्राईम मिनिस्टर वगैरे, ओके, प्रेसिडेंट, ओके. स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे आपले सीएम, चीफ मिनिस्टर आणि आपले गव्हर्नर, बरोबर का नाही. आता आपण कोणत्या राज्यामध्ये राहतो, जसं मी आहे, मी कुठे राहतो आहे, मराठी बोलते म्हणजे कुठे असणार आहे, महाराष्ट्र, बरोबर आहे का नाही. दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, बरोबर आहे का नाही. आम्ही कुठे कमी नाही आहे, महाराष्ट्र पण खूप पुढे आहे, आपला सगळ्यात पुढे आहे आपला महाराष्ट्र जीएसटी पे करण्यामध्ये, ओके. बघा, तर जीएसटी जे आहे आपण एक देत असतो, एक असतं सीजीएसटी आणि एक असतं एसजीएसटी, ओके. हे दोन आहे. सीजीएसटी मीन्स सेंटर गुड अँड सर्व्हिस टॅक्स आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे आता तुम्ही म्हणशाल सर सेंट्रलला वेगळे पैसे द्यायचे, स्टेटला वेगळे द्यायचे, असं करत असतो का आपण? असं आपण करत नसतो. बघा, जेव्हा आपलं जीएसटी कट्टा आहे, आता बघा कन्सेप्ट समजून घ्या. आता दोन ठिकाणी आपण टॅक्स पे करायचे, एक जीएसटी सीजीएसटी ला करायचं, सेंट्रलला करायचं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला, एक करायचं आहे स्टेट गव्हर्नमेंटला, ओके. आता बघा, जेव्हा आपण इथं करणार आहे, आता बघा समजून घ्या, आता ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा मी काय सांगतोय, जीएसटी एक असणार आहे सीजीएसटी सेंटरसाठी आणि एक असणार आहे एसजीएसटी. दोघांमध्ये फरक असा आहे बाळांनो, जर का आता आपण बघितलं, जर का 18% जीएसटी असतं, 18% किती पर्सेंट असतं, 18%. मी सांगितलं ना 0%, 5%, 12%, 18%, 28%. तर जे 18% मधलं 9% इकडे जाणार आहे, 9% इकडे जाणार आहे. मग तुम्ही कोणतीही वस्तू घ्या, जेवढं तुम्हाला टॅक्स लागतंय ना, तर टॅक्स मधलं 9% हे सेंट्रलला जाणार आहे आणि 9% कोणाला जाणार आहे, स्टेटला. कोणाला जाणार आहे, स्टेटला. कळतं इथपर्यंत? कळतंय? समजा आता समजा आपण हे घेतलं एखादी, आपण पुढे बघूया. आता होते पुढे आहे एक मोबाईलचं एक्झाम्पल गेले, 9% इकडे आणि 9% इथे. आता समजा 12% आहे, 12% जीएसटी. जीएसटी 12%, तर 6% जे आहे ते यांना जाणार आहे, 6% ते यांना जाणार आहे. कळतं का इथपर्यंत? समजतंय? चला, आता इम्पॉर्टंट काय बघा, ते कसं असतं तुम्हाला दिसतंय का बिल व्यवस्थित? नाही दिसत आहे ना, तर ठीक आहे, जाऊ दे. हा बघा, आता हे टॅक्स इनवॉइस आहे गुड परचेस, म्हणजे एचएसएन कोड काय असतो. आता एचएसएन कोड इथे मी दिलं होतं बघा तुम्हाला, दिलंय का? हार्मोनाइज सिस्टम्स ऑफ इकॉनॉमिक नेचर. आता काय असतं एचएसएन कोड म्हणजे? आता बघा इथं कसं दिलंय तुम्हाला, एक बिल आहे जीएसटीचं हे. आता हे एचएसएन कोड म्हणजे काय असतो, की हा जो कोड आहे तर हा पेड्यासाठी असतो. आता पेढे, बरोबर ना, पेढे वेगवेगळ्या पेढ्यांसाठी. आता बघा पेढ्याची रेट आहे 400 पर केजी आहे, म्हणजे 400 रुपयाला 1 केजी पेढी भेटणार आहे आपल्याला, बरोबर आहे का? आता क्वांटिटी 500 ग्रॅम, आपण अर्धा किलो घेतलं. किती घेतलं? अर्धा किलो घेतलं. तर त्याची किंमत किती झाली रे? 200 रुपये झाली. किती झाली? 200. मी काय केलं, पेढे घेतले. पेढे 400 रुपये किलो पेढे होते, 400 रुपये किलो. किती होते? 400 रुपये किलो होते, बरोबर आहे का नाही? मी किती घेतले? अर्धा किलो. मग किती प्राइस झाली? 200 रुपये. मग मला किती रुपये द्यावं लागणार आहे? 200 रुपये. रॉंग आहे, त्याच्यामध्ये जीएसटी सुद्धा ऍड होणार आहे. पेढ्यावरती जीएसटी लागत असतो. पेढ्यावरती जीएसटी लागतो तुमचा, किती लागतो? 5% लागतो. 5%. किती लागतो? 5%. बघा सीजीएसटी सॉरी जीएसटी. आता 5% जो लागणार आहे ना, बघा जीएसटी किती लागला? 5%. किती लागला? 5%. यामधला 2.5% इकडं आणि 2.5% इकडं, सॉरी. ओके, हे असणार तुमचं सीजीएसटी, हे असणार तुमचं एसजीएसटी. ओके, आता बघा सीजीएसटी टॅक्स तो लागलाय तुम्हाला, बघा सीजीएसटी लागलाय 2.5% म्हणजे 5 रुपये लागलाय, आणि एसजीएसटी 2.5% म्हणजे 5 रुपये लागलाय. रुपये, हे रुपये आहे. असं तुम्हाला 10 रुपये तुम्हाला जीएसटी लागला, तर 210 रुपये तुमची पेढी झाली. किती झाली? 210 रुपयाला. 10 रुपयापैकी 5 रुपये हे सेंट्रल गव्हर्नमेंटला गेले आणि 5 रुपये आपले महाराष्ट्रात स्टेट गव्हर्नमेंटला आले. कळालं का? म्हणजे आपल्या पेढेच पॉकेट किती पडलं? 210 रुपयाला. 10 रुपये टॅक्स लागला, जीएसटी लागलं, जीएसटी टॅक्स नाही जीएसटी. तर अर्धे पैसे 5 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटला गेले आणि 5 रुपये स्टेट गव्हर्नमेंटला राहील. कळालं की इथपर्यंत? सगळ्यांचं लक्ष आहे का माझ्याकडं? कळत आहे सगळ्यांना? चला, इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? ओके, आता हे पुढे असंच असतं, आपण ते बघूया. आता हे झालं एचएसएन कोड साठी. आता सर्व्हिसेस साठी पण टॅक्स लागतो. इनवॉइस फॉर सर्व्हिस,
सर्व्हिस म्हणजे तुम्ही चहा वगैरे देता आहे, त्यांच्यासाठी काम करता आहे, त्यासाठी सुद्धा टॅक्स लागत असतो. तो कसा असतो बघा, आता याच्यामध्ये काय असतं की कॉफी आहे, कॉफी क्वांटिटी 1 रेट ₹20, टॅक्सेबल अमाऊंट ₹20 आणि जीएसटी आणि सीजीएसटी तुम्हाला लागलं म्हणजे 5% लागले, 5% लागलं आहे 5%. ओके, हे सर्व्हिससाठी असतं, कशासाठी सर्व्हिस. ओके, चला आता या समोर. हा, आता मला घ्यायचं आहे खूप छान असं एक्झाम्पल. ओके, दिसतोय का तुम्हाला? कोणता मोबाईल दिसतोय? इथं असं लावू का? असं लावू का? आयफोन दिसतोय का? हाच बघून घ्या वाटलंच. हा जो आयफोन आहे किंवा मोबाईल आहे, आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, मोबाईल मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, हा जो आयफोन आहे दिसतोय सगळ्यांना आयफोन. ओके, आता बघा याच्यावरती जीएसटी कसं लागणार ते तुम्हाला सांगतो मी आता. आता बघा, आता बघा सगळ्यात पहिले मोबाईल वरती जे असतं 18% जीएसटी लागतं. किती लागतं? 18% मोबाईलवरती जीएसटी लागत असतं. या मोबाईलची प्राइस आहे बाळांनो ₹20,000. किती आहे? ₹20,000. ओके, ऍक्च्युअल प्राइस ₹20,000 आणि याच्यावरती काय लागणार आहे? याच्यावरती आपल्याला 18% जीएसटी लागते. काय लागतं? 18% जीएसटी. मग आता हा मोबाईल किती रुपयाला पडला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला किती रुपये चालले, स्टेट गव्हर्नमेंटला किती रुपये चालले, हे आपल्याला काढायचं. बघा आता 20,000 इंटू 18% म्हणजे हे 0,0. बरोबर आहे का? हा कट झाला, हा कट झाला, हा कट झाला, हा कट झाला, म्हणजे 200 गुणिले 18. बरोबर आहे का? 18 दुने 36 म्हणजे 3600 रुपये. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, ही तुमची झाली ऍक्च्युअल प्राइस 20,000, 1 2 3 आणि 3600 रुपये, 1 2. तर जर तुम्ही प्लस केलं 0,0,6,3,2 म्हणजे तुमच्या मोबाईलची प्राइस झाली 23,600 रुपये. किती झाली? 23,600 रुपये इन्क्लुडिंग जीएसटी. ओके, म्हणजे जो मोबाईल बनला होता 20,000चाच होता, तर त्याच्यावरती तुम्हाला किती लागला टॅक्स, जीएसटी किती लागलं? 3,600 रुपये तुम्हाला जीएसटी लागलं. आता याच्यापैकी अर्धे पैसे जे आहे, म्हणजे आता जर तुम्ही केलं 1/2 इंटू जीएसटी किती आहे ते 3600. बरोबर ना? सॉरी 3600. चल लवकर. 3600 बे एक बे आणि बे 8 16, 1800 रुपये. आता इथं असतं सीजीएसटी, सीजीएसटी आणि एक असतं एसजीएसटी. इथं लागले तुम्हाला 1800 रुपये आणि इथं पण दिलेले लागले, तुम्ही दिले. ओके, हे जीएसटी आहे, जीएसटी. बरोबर आहे का? सॉरी, जीएसटी. ओके, हे जीएसटी होतं, याला आपण फोल्ड केलं इथं कळालं का? 1800 रुपये आणि 1800 रुपये, 3600 रुपये तुम्हाला जीएसटी लागलं. त्याच्यामधले 1800 रुपये तुम्ही केंद्र सरकारला दिले आणि 1800 रुपये तुम्ही राज्य सरकारला दिले. कळाले कितपर्यंत सगळ्यांना? आय थिंक कळाले सगळ्यांना. ओके, सगळ्यांना समजतंय का? ओके, चला कमेंट केलं जास्त लक्ष देत नाही बरं का, तुम्हाला समजलं पाहिजे पहिले. चला आता या समोर हे काही फॉर्म्युलेच आहे. रेट ऑफ सीजीएसटी विथ रेट ऑफ एसजीएसटी and 1/2 into rate of GST. Amount of CGST हे बघा, amount of CGST, amount of SGST सेम असतं, 1/2 into GST. The amount of SGST, amount rate of GST, taxable value, total amount with GST, taxable value of amount of GST. हे तुम्ही आता वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर लक्षात येऊन जाईल. ओके, हे सुद्धा काही फॉर्म्युले आहे, जे की हे सुद्धा एक कन्सेप्ट आहे. व्हॅल्यू ऑफ गुड जीएसटी लेवल इज कॉल्ड टॅक्सेबल व्हॅल्यू, टोटल व्हॅल्यू ऑफ इन्व्हॉल्स इन व्हॅल्यू ऑफ जीएसटी. ते तुमच्या बुक्स मध्ये पण आहे आणि सगळे आहे. ओके, चला हे इथपर्यंत झालंय. आता आपलं सुरू करायचं आहे प्रॅक्टिस सेट. ओके, सगळे आहे ना लाईव्ह? ओके, चलो पाणी पिऊन जातो 1 मिनिट फक्त. क्वेश्चन रीड करा तोपर्यंत. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, क्वेश्चन बघा. चलो सगळे आहेत ना? अरे आहे का? हा, प्रश्न विचारला आहे आपल्याला. प्रश्न असा विचारलेला आहे की
एक पवन आहे, पवन मेडिकल, पवनचं मेडिकल आहे, सप्लायज द मेडिसिन ऑन सम मेडिसिन्स, म्हणजे पवनचं मेडिकल आहे, तो काही मेडिसिन सप्लाय करतो मेडिकल वाल्यांना समजा. द रेट ऑफ जीएसटी इज 12%, 12% जीएसटी लागले. किती टक्के लागला आहे? 12%, 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ द सीजीएसटी अँड एचजीएसटी? अरे आता मी तुम्हाला सांगितलं, जर आपल्याला काय सांगितलं त्यांनी 18% जीएसटी होतं, मग आपण 9% इकडे दिलं आणि 9% तिकडे दिलं, म्हणजे सीजीएसटी इकडे आली, म्हणजे आपल्याला काय करायचं, फक्त 12% हाफ करायचं. मग ते कसं बघा, इथे तुम्हाला दिलंय बघा, रेट ऑफ, इथं लिहिलंय मी ऑलरेडी, रेट ऑफ सीजीएसटी सेम असतं आणि रेट इज इक्वल टू सेम रेट ऑफ एसजीएसटी. बरोबर आहे का? म्हणजे सीजीएसटी आणि एचजीएसटी कसं असणार आहे? सेम असणार आहे. कसं असणार आहे? सेम. मग ते कसं बघा आता, 1/2 इंटू रेट ऑफ जीएसटी किती आहे? 12%. बरोबर आहे का नाही? बेसक 12, म्हणजे बघा तुमचं आन्सर जे येणार आहे, आन्सर असणार तुमचं सीजीएसटी विच इज इक्वल टू एसजीएसटी. बरोबर आहे का नाही? मग आता तुमचा सीजीएसटी किती आला आहे? सीजीएसटी विच इज इक्वल टू 6% अँड एसजीएसटी विच इज इक्वल टू 6%. दोन्ही पण किती आले तुमचे? 6%. किती आलेलं आहे? 6%. हा, कॉल इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर? सगळ्यांचं इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? चलो पुढचं घ्यायचंय का आता? 2 मिनिट फक्त. आणि बघा, मी या पीडीएफ मध्ये ना ऑलरेडी जे क्वेश्चन्स आहे ते असे आन्सर पण लिहून दिले तुम्हाला, म्हणजे तुम्हाला प्रॉपर जर आन्सर लिहायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने लिहू शकता. कळतंय का? प्रॉपर जर आन्सर तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही या पद्धतीने लिहू शकता. चालेल? चला नेक्स्ट बघा आता. ऑन सर्टन आर्टिकल, एक आर्टिकल दिलंय आपल्याला बघा. ऑन अ सर्टन आर्टिकल इफ द रेट ऑफ सीजीएसटी इज 9%. सीजीएसटी दिला, इथे लक्ष द्या. सीजीएसटी इज 9%, then what is the rate of HGST and what is the rate of GST? आता बघा, आपल्याला सीजीएसटी किती दिला आहे? 9% दिलाय. आता तुम्हाला माहिती सीजीएसटी आणि एचजीएसटी किती असतो? सेम असतो. बरोबर आहे का? आता बघा आपण लिहून घेऊया. बघा आता गिवन मध्ये दिलंय मी थोडं, बरं का? हे बघा आता लिहितोय मी इथं, CGST विच इज इक्वल टू SGST असतो. बरोबर आहे का नाही? आता बघा, जर तुम्ही लिहू शकता जीएसटी काय सांगतो आपल्याला? जीएसटी काय सांगतो आपल्याला? जीएसटी काय असतं तर दोघांची प्लस असते, एचजीएसटी आणि सीजीएसटीची. बरोबर आहे का नाही? हे काय असतं? जीएसटी काय असतं? सीजीएसटी प्लस SGST. बरोबर आहे का नाही? आता हा जर सीजीएसटी किती आहे? 9% आहे, 9% आहे, तर हा पण 9%च असणार आहे. त्यामुळे जीएसटीची जी व्हॅल्यू आहे ती येणार आहे तुमची 18%. किती येणार आहे? 18%. ओके, सिंपल होतं. सीजीएसटी आणि एचजीएसटी एकच असतं, त्यामुळे बघा इथं पण दिलंय तुम्हाला, एकच असतं, त्यामुळे याची जी व्हॅल्यू आहे ती येणार आहे 18%. बरं सांगा, मी क्लिअर दिसतो ना सगळ्यांना? हो, ओके. चलो नेक्स्ट, येल्लोच का वर घेतोय मला? इथं पण दिलंय बघा तुम्हाला असं ना. चला आता हा प्रश्न खूप छान आहे, थोडा कलर चेंज करायचा आहे. हा छान कलर, इथं पण चेंज करूया कलर आपण, इथं घेऊया रेड. आता बघा, आता हा क्वेश्चन खूप छान आहे, खरंच खूप छान क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये काय दिलं तुम्हाला? मिस्टर रिअल पेन सोल्ड 2 टाइम्स ऑफ लेक्चर पेन्स. म्हणजे पेन्स आहे 2 डब्बे, पेनचे 2 डब्बे ते त्यांनी सोल्ड केले, म्हणजे काय केले? विकलेले आहे. द व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज 2800 रुपये. एक जो डब्बा आहे तो 2800 रुपयाला आहे. म्हणजे हे 2 डब्बे असे, हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा जो आहे हा 2800 ला आहे ईच, आणि हा पण कितीला असणार आहे मग? 2800 ला. याच्यावरती मी काय सांगितलं आपल्याला की आपल्याला याच्यावरती जीएसटी लागले 28% जीएसटी लागले 28%. आपल्याला अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एचजीएसटी फाइंड करायचं. कळतंय तुम्हाला? आता 2 डब्बे दिले आपल्याला, 2 डब्बे पेनचे 2 डब्बे आहेत, त्याच्यावरती टॅक्स लागलाय 2800, म्हणजे टॅक्स लागलाय 28%. बरोबर आहे का नाही? 28% टॅक्स लागलाय.
मग आपल्याला काय विचार त्यांनी आपल्याला फाइंड करायचं अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि अमाऊंट ऑफ एचजीएसटी आपल्याला फाइंड करायचं. आता आधी बघा 28% टॅक्स लागलाय ना, बरोबर का? तर इकडे 14% असणार आहे, इथं सीजीएसटी असणार आहे, बरोबर आहे का नाही? आणि इथे किती असणार आहे? एचजीएसटी असणार आहे, बरोबर आहे का नाही? इथं 14% असणार आहे, इथं 14% असणार आहे, बरोबर आहे का? ओके, आता हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं फक्त मी. आता बघा सगळ्यात पहिले आपण सॉल्व्ह करूया. आता एक जर पेंट आहे 2800 रुपयाला, 2800 प्लस 2800 आपण व्यवस्थितपणे सॉल्व्ह करूया. 0 0 8 आणि 1600 7 1 2 2 4 आणि 1 5. म्हणजे हे जो डब्बे आहे दोन, त्या डब्याची प्राइस झाली 5600 रुपये. किती झाली? 5600 रुपये. इथपर्यंत कळालं. आता या डब्यांवरती तुम्हाला 18% जीएसटी लागते, सॉरी 28% जीएसटी लागते. 28% तुम्हाला जीएसटी लागणार आहे. 5600 28% आपल्याला काढायचं आहे. 5600 गुणिले 28 भागिले 100. ओके, आता जेव्हा आपण कट करू, सॉल्व्ह करताना हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, काय राहिलं रे बाळांनो? तर 56 इंटू 28. ओके, आता हे आपण सॉल्व्ह करून घेऊया. 56 इंटू 28 तिथे बघा 56 गुणिले 28. साइन 8 बरं ठीक आहे, 48 बरोबर. 48 याले 4 8 पंचे 40, 40 आणि 4 44, 44 0 ला 0, बे सक 12 2 हातचा 1 आणि बे पंचे 10 आणि 1 11. ओके, 8 8 आणि 2 10 0 हातचा 1 4 5 1 6, 4 5 आणि 1 6 आणि 1. चुकलंय काही? चुकलंय का? गुणाकार चुकलाय दिसतोय आपला. ओके, 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट, परत करूया व्यवस्थित करूया. बघा काय दिलं आपल्याला? 56 गुणिले 28, बरोबर आहे का नाही? 48 किती आलं? 8 आलं. इथे किती आलं? 8. इथं आले हातचे 4, 8 पंचे 40, 40 आणि 4 44, किती आलं? 44. इथे आपण शून्य घेतला. आता हे कट झालं. बेसक 1202 आणि हातचा 1, बे पंचे 10 आणि 1 11, बरोबर आहे का? आता 8 2 4 2 6, 4 1 5, हे 1568 किती आला आहे? 1568. याच्यावरती तुम्हाला हा जीएसटी लागलाय. काय लागलेला आहे? जीएसटी 1508 लागला, बरोबर आहे का नाही? कळालं इथपर्यंत? आता 1508 जीएसटी लागलाय आपल्याला, तर आपल्याला एसजीएसटी आणि सीजीएसटी फाइंड करायचं. काय करायचं आहे? सीजीएसटी आणि एसजीएसटी फाइंड करायचंय. यासाठी आपण जर या व्हॅल्यूचं हाफ केलं तर आपल्याला भेटून जाईल. मग आपण करूया, इथे करूया साईडला. बघा बघा आता मी करून दाखवतो तुम्हाला. ओके, 1568 भागिले 2, बे 7 14, बे 8 16 आणि बेचोक 8, म्हणजे 784, 784 आणि 784 इकडं हे तुम्हाला जीएसटी लागलेलं आहे. कळतंय का? 784 700 प्लस जर केली तुम्ही, यांची जर प्लस केली दोघांची, तर आन्सर हे येणार आहे, बरोबर आहे का नाही? कळालं का? आन्सर किती आलं मग? हे सीजीएसटी किती लागलं आणि एचजीएसटी किती लागलं? सीजीएसटी आपल्याला 784 आणि एचजीएसटी लागलं 784. आणि तुम्हाला या स्टेप नसेल कळायला, तर हे फक्त समजलं असेल ना, तर मी तुम्हाला प्रॉपर आन्सर दिलाय बघा. 784 बघा, फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप व्यवस्थितपणे मी तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा केलेलं आहे. कळतंय का? म्हणजे खूप छान पद्धतीने मी ते लिहून पण दिलंय तुम्हाला की फॉर्म्युलेज वगैरे, तुम्ही इथून सुद्धा ते करू शकता. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? चला या आता नेक्स्ट क्वेश्चन वरती. थोडं क्वेश्चन वाचत जा तुम्ही. जेव्हा तुम्ही क्वेश्चन वाचतात ना, तुम्हाला ऍक्च्युअली कळतं की तुम्हाला काय करायचं. ओके, चला वाचा क्वेश्चन सगळ्यांनी. वाचलं क्वेश्चन सगळ्यांनी? हॅलो.
4 नंबर. चला सॉल्व्ह करूया आपण हा क्वेश्चन. सॉल्व्ह करूया. याचं लक्ष, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे पाहिजे रे. तुम्ही बोर झाले का जास्त? 1 घंट्याचं लेक्चर तर तुम्ही करावंच लागणार आहे. चला बघा आता मी काय सांगतोय. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ रिच वॉच बेल्ट, एक बेल्ट आहे वॉचचा, 586 रुपयाचा आहे. रेट ऑफ जीएसटी 18% जीएसटी लागले वॉच बेल्ट, 18%, खूप महाग आहे बरं का. प्राइस ऑफ बेल्ट ऑफ द कस्टमर, त्या कस्टमरला तर तो 586 प्लस 18% जीएसटी म्हणजे किती रुपयाला पडेल तो? म्हणजे आपलं काय फक्त 586 18% काढायचे. बघा तर कसं 586 जे आहे ना, सॉरी हा कलर घेऊ आपण. बघा 586 आहे ना, 586 त्याचे आपल्याला 18% घ्यायचे, म्हणजे 586 गुणिले 18 भागिले 100. आता काय करा, आधी दोघांचा गुणाकार करा. कशाचा? 586 गुणिले 18 करा आणि नंतर 100 करा वाटलं असतं. कळतंय का? आता बघा 586 गुणिले 18, 48 8, 4 8 8 64, 65 66 67 68 8, 6 8 45 40 आणि 6 46. ओके, सोडत चला माझ्यासोबत. 0 6 1 6, 8 1 8 आणि 5 1 5. इथं करूया आपण प्लस 8 6 8 9 10 11 12 13 आणि 14. 1404 हाताला 1, 8 आणि 1 9, 8 आणि 1 9. बघा 8 आणि 1 9, 10 11 12 13 14 15. 1505 हाताला 1, 5 आणि 5 10. किती आलं? 10548. किती आलं? 10548 अपॉन 100. आता 2 शून्य ना, 2 शून्य किती? 2 शून्य पॉईंट द्या, म्हणजे आन्सर आलं तुमचं 105.48. एवढा तुम्हाला टॅक्स लागलाय. काय लागला आहे? टॅक्स लागलाय. कळालं का? आता आपल्याला तर बेल्ट कितीला पडला मग? 586 प्लस 105.48. मग काय करायचं? इथं बघ, इथं करतो बघा. 586.00 घ्या, कारण की आपल्या पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. 105.48 त्यांची करायची आहे प्लस 48. 6 5 11, 1 हाताला 1, 8 आणि 1 9 आणि 5 आणि 1 6. याचं उत्तर 691.48. म्हणजे आन्सर काय आलं तुमचं? आन्सर काय आलं तुमचं? आन्सर फायनल आन्सर आलं तुमचं. आन्सर 691.48 तुमचा आन्सर आलाय. बरोबर आहे का? बघून घ्या. 691.48. कुठं सोडवलंय मी? हे आले आपलं आन्सर. कळत आहे सगळ्यांना? कळालंय का सगळ्यांना? गरम तर खूप जास्त इथं. कळतंय का सगळ्यांना? चला, सगळ्यांचं लक्ष आहे का? सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे पाहिजे असं पटकन. चला, बोर तर झाले, खूप कमी बाकी आहे. आता लगेच आपण सॉल्व्ह करूया पटापट. चला चला, ओके, ऑल द बेस्ट. चला आता हा जो क्वेश्चन आहे, हा 5 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. हा थोडा अवघड आहे बरं का. बघा, द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी. आता काय झालंय, जीएसटी मध्ये ऑलरेडी व्हॅल्यू इन्क्लूड आहे. आता जे रिमोट कंट्रोल टॉय आहे, कार आहे, अरे यार रिमोट कंट्रोल कार, जुन्या गोष्टी, तेव्हा गाडी रिमोटची किती मजा यायची. आता नाही खेळत ना आपण रिमोट कंट्रोलची, आता आपण गाडी चालवतो. बरोबर आहे का नाही? बघा तर ती गाडीची जी किंमत आहे ती आहे 1770 रुपये किंमत आहे. 1770. रेट ऑफ जीएसटी इज 18%. 18% जीएसटी लागलाय. आणि तुम्हाला काय करायचं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ सीजीएसटी आणि एचजीएसटी ऑफ द टॉय. आता झालं काय आहे, 1770 रुपयाची वस्तू आहे ना, विथ जीएसटी. विथ जीएसटी
आता याच्यावरती जीएसटी लागलेला आहे, याच्यामध्ये ही 70 रुपये नसणार आहे, याच्यापेक्षा कमी असणार आहे, पण याच्यावरती किती जीएसटी लागलं ते काढायचंय. आता तुम्ही कोमात गेले काय? आता याच्यासाठी थोडा दिमाग लावा लागणार बरं काय, दिमाग. कळतंय का? आता बघा कसं सॉल्व्ह करायचं. मग बघा सॉल्व्ह कसं करायचं. चला लवकर. आता बघा याच्यासाठी आपण काय करूया की लेट द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता बघा टोटल व्हॅल्यू ऑफ जीएसटी ऑफ द रिमोट कंट्रोल कार इज 1770 रुपये. रेट ऑफ जीएसटी इज 18% ऑफ द टॉय. लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू, काय म्हणतो मी, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द रिमोट कंट्रोल टॉय कार बी एक्स. आपण काय बोलूया की टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, जी व्हॅल्यू आहे टॅक्स लागलेली, तिला आपण एक्स मानूया. कळलं का? तर ते कसं बघा, अमाऊंट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी. आता रेट ऑफ जीएसटी काय आपल्याकडे, रेट ऑफ जीएसटी किती बघा, कुठे दिलंय तुम्हाला रेट ऑफ जीएसटी. हा बघा रेट ऑफ जीएसटी किती आहे, 18%. किती आहे, 18% इंटू एक्स. आता हे कसं असणार आहे, 18 डिवाइड बाय 100 इंटू एक्स, आणि हे येणार आहे 18x अपॉन 100. बरोबर आहे का? हे काय आलंय तुमचं, अमाऊंट ऑफ जीएसटी आलंय. काय आलं आहे, अमाऊंट ऑफ जीएसटी. ओके, आपण एक्स मानले. कशाला मानले एक्स, आपण टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स मानले. म्हणजे आपलं रेट ऑफ जीएसटी मध्ये पर्सेंटेज मध्ये असतं, आपल्याला दिलंय बघा 18% एक्स घेतलाय, 18 भागिले 100 एक्स, असं 18x अपॉन 100 आपलं आलंय. आता या व्हॅल्यू फॉर्मॅट टाकायचंय, टोटल अमाऊंट विथ जीएसटी, टॅक्सेबल व्हॅल्यू अँड अमाऊंट ऑफ जीएसटी. आता बघा टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी किती आहे, 1770. किती आहे, 1770. बरोबर. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपण घेतली होती बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी 18x अपॉन 100. आता इथं काही नाही, मस्त 1 असतो बरं का. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. 1770 बरोबर किती आले, हे 100x प्लस 18x अपॉन 100. कळतं का, याचं 100 झालं. असं हे सांगितलं तुम्हाला मी, असं करणार आहे, असं आणि असं क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे 100ला इकडे आणूया. आता 1770 गुणिले 70, सॉरी 1770 गुणिले 100 विच इज इक्वल टू, हे दोघांची प्लस झाली 118x. ओके, आता बघा काय होणार आहे, 1770 गुणिले 100 अपॉन 118 बरोबर x. कळलं कितपर्यंत सगळ्यांना, कळतंय? आता बघा आपण दोन्ही भाग देऊ याला, बेपंचे 10 आणि बेनम 18. ओके, याला भाग देऊया. बेसक 12, बेसाठे 14, बेआठी 16, परत बेआठी 16 आणि बेपंचे 10. म्हणजे काय राहिलंय आता 85. आता इथे लिहितोय मी, इथं बघा आता 885 डिवाइड बाय 15. त्याला डायरेक्टली भाग जातो, तो 15 ने जातो. तो कसं बघा, 59 इंटू 15, 5 नाम 45, 5 अच्छा आले 4, 5 5 25, 26 27 28 29, 0 9 1 9 आणि 5 1 5. बघा 5 ला 5, 9 9 18, 8 हातचाला 1, 5 आणि 6 7 8, 885 आलाय का. म्हणजे हा असला 1 आणि हा किती आला 15. किती आला 15. आता बघा इथं काय होणार आहे, आता इथं होणार आहे 15 इंटू 100, हे येणार आहे तुमचं 1500. किती राहिलं 1500. आता बघा ही ऍक्च्युली तुम्हाला 1500 जीएसटी लागले. काय लागलं आहे, जीएसटी लागलं. काय लागलं, जीएसटी. किती लागलंय 1500 तुम्हाला जीएसटी लागलंय. जीएसटी बघा 1500 जीएसटी लागले तुम्हाला. आता काय करायचं, जीएसटीचा अमाऊंट किती आला तुमचा 1500. किती आला 1500. आता जी वस्तू होती किती होती 1770 मायनस 1500 करा. बरोबर आहे का नाही. मग 1770 मायनस 1500 0 7 7 5 गेले 2, 270 रुपये जीएसटी. 270 रुपये जीएसटी लागलं. 270 रुपये. ओके, हे आपण ती व्हॅल्यू काढली फक्त, सॉरी, ही आपण व्हॅल्यू काढली आणि 270 रुपये तुम्हाला
लागलेलं आहे. आता बघा 270 जे लागले तुम्हाला जीएसटी, ही का बरं की आपण व्हॅल्यू काढली होती, की आपली व्हॅल्यू आली होती, ऍक्च्युअल कशाची व्हॅल्यू आली, तर टॉयची व्हॅल्यू आली 1500 रुपये. 1500 रुपये तर टॉयची व्हॅल्यू आली, टॉयची. ओके, आता आपल्याला कळालं की मग 270 रुपये आपलं जीएसटी कटलंय, बरोबर आहे का नाही? ये ना बाबा लवकर. आपल्याला कळालं आता की 1500 रुपये ऍक्च्युअल व्हॅल्यू होती आणि 270 रुपये आपले त्यांनी कशाचे घेतले, आपले जीएसटी घेतले. काय घेतलं आहे? जीएसटी. आता जीएसटी काय होणार आहे? डिवाइड होणार आहे, बरोबर आहे का नाही? हे काय आहे? जीएसटी, बरोबर आहे का नाही? आता जीएसटी काय सांगतं मग? अमाऊंट ऑफ जीएसटी आणि एसजीएसटी कसं असतं? सेम असतं, CGST आणि बरोबर SGST. ओके, 1/2 इंटू जीएसटी किती आहे? 270. बे एक बे त्रिक 6 आणि बे पंचे 10 म्हणजे 135. उत्तर असणार आहे तुमचं CGST असणार आहे तुमचं 135 आणि SGST असणार आहे तुमचं 135. हे आहे तुमचं आन्सर. कळालं का सगळ्यांना? आधी टॉयची व्हॅल्यू काढून घेतली, 1500 आली, 1770 होतं, म्हणजे आम्हाला कळालं की 270 रुपये आपल्या जीएसटी लागलाय. 270 रुपयाला डिवाइड केलं, मग आपल्याला कळालं की 135 आपलं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, CGST आणि एक आहे SGST. ओके, बधाई हो, आपका आंसर राइट आ गया. ओके, चलो आता हे आन्सर मी तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी जे आहे ते पूर्णपणे लिहिलेलं आहे, त्यामुळे सगळ्यांनी बघून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ते सोडवायचं स्टेप वाईज. चला आता हे जे आहे समोरचं आहे, आपलं आन्सर आलं होतं 135 आणि 135. हा 6 नंबरचा क्वेश्चन, 6 नंबरचा क्वेश्चन, व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी इंपॉर्टंट. कंटिन्युअस लेक्चर घेतो आहे, सोपं नसतं, बरोबर आहे का नाही? किती मिनिटं आले आपल्याला? 55-52 मिनिटं झाली, बरोबर आहे का नाही? हे सिंपल मध्ये सांगतोय बघा, खूप सारे व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहे. त्याच्यामधलं फक्त 3 नंबर्स इम्पॉर्टंट असणार आहे, जे की आता आपण मागे सॉल्व्ह केलं त्या पद्धतीनं. तुम्हाला काय विचारलं आहे तर इलेक्ट्रॉनिक सप्लाय एसी आहे. एसी वरती आपल्याला माहिती आहे किती टक्के जीएसटी लागतं? 28%. कॉस्ट ऑफ द एसी इज 51,200 विथ जीएसटी. टॉय विथ जीएसटी 1770, एसी विथ जीएसटी 51,200, म्हणजे जीएसटीचे म्हणजे ऍड, बरोबर का नाही? रेट ऑफ सीजीएसटी इज एसी इज 14%. आता सीजीएसटी जर 14 आहे, एसजीएसटी पण 14 असणार आहे आणि जीएसटी 28 असणार आहे. 14 28 होतात. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं एसी वरती 28% जीएसटी लागतं, वॉशिंग मशीन वरती पण 28% लागतं. देन फाइंड द फॉलोइंग अमाउंट ऑफ द शोइंग टॅक्सेबल वाईन. बघा पहिले काय पाहिजे? रेट ऑफ एसजीएसटी. आता आपल्याला माहिती आहे हे सीजीएसटी आणि एसजीएसटी एकच असतं, मग त्यामुळे एसजीएसटी हा पण किती असणार आहे? 14%. किती असणार आहे? 14%. कारण की तुम्हाला ऑलरेडी हाच 14 दिलाय आणि हा ना दोघे एकच असणार आहे. रेट ऑफ जीएसटी ऑन एसी किती असणार आहे? हा 2 into म्हणजे हे बघा हेच असणार आहे. सीजीएसटी किती आहे? 14, म्हणजे हा असणार आहे 28. तुम्ही असंही करू शकता याला बरं का, म्हणजे रेट ऑफ जीएसटी विच इज इक्वल टू, इथं लिहितोय मी आता बरं का, इथं लिहितो वाटलं असं परत, याचा आन्सर इथं लिहितो परत, सॉरी याचा आन्सर इथं परत लिहितो बघा. जीएसटी जे आहे बरोबर सीजी जागा इथं लिहून दाखवतो, परत तुम्ही रफ करून घेतो बरं का. बघा जीएसटी असं पण लिहू शकतो तुम्ही, जीएसटीला जीएसटी बरोबर सीजीएसटी प्लस एसजीएसटी. हे जर 9% किती 14 दिलं आहे, 14 ते पण असणार आहे 14% आणि हे आलं आहे 28%. कळालं का? असं सुद्धा तुम्ही लिहू शकता आणि तुम्ही असंही करू शकता. कळालं इथपर्यंत? आता बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला काय दिलंय बघा, की जे अमाऊंट आहे, अमाऊंट ऑफ जीएसटी अँड रेट ऑफ जीएसटी अँड टॅक्सेबल व्हॅल्यू. आता टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची आपल्याला, टॅक्सेबल व्हॅल्यू जे की आपण आधी सॉल्व्ह केलं होतं. त्यासाठी आपण काय करूया की टॅक्सेबल व्हॅल्यूला आपण एक्स धरूया. काय धरूया? एक्स. आता बघा अमाऊंट ऑफ जीएसटी काढायचं आहे, अमाऊंट ऑफ जीएसटी. आपण तसंच केलं होतं. रेशो काय दिलाय तुम्हाला? रेशो दिलाय का? 14% दिलाय का? हा किती दिला आहे? 14%. म्हणजे 14% म्हणजे आपल्याला 28% घ्यावं लागणार आहे, बरोबर आहे ना? 28%. का बरं की जीएसटी 28% आहे ना, जीएसटी 28% आहे.
मग 28% इंटू एक्स, आणि हे काय होणार आहे 28 अपॉन काय होणार आहे 100 इंटू एक्स, आणि हे काय येणार आहे 28 अपॉन 100 एक्स. ओके, हे काय आलं तुमचं अमाऊंट ऑफ जीएसटी. हे काय आलं अमाऊंट ऑफ जीएसटी. आता याला काय करूया आपण, याला काय करायचं आता इकडे टाकूया आपण. टोटल अमाऊंट ऑफ आता किती आहे 51,200 बरोबर टॅक्सेबल व्हॅल्यू आहे एक्स, आणि गुणिले हे आहे 28x अपॉन 28 100x. कळालंय का, जे की आपण मागे सॉल्व्ह केलं होतं. आता फक्त याला बघा, इथं काही नाही नुसते 1 असतो, म्हणजे 51,200 जसेच्या तसे बरोबर. आता बघा 100x प्लस 28x अपॉन 100. इथं आपण तेच केलं, मी तुझं सांगितलं असं. ओके, आता बघा हा इकडे घेऊन घेऊया 51,200 गुणिले 100 बरोबर 128x. आता काय होणार आहे 51,200 गुणिले 100 आणि भागिले 128x. बरोबर आहे का आता इथपर्यंत. आता याला सॉल्व्ह करूया आपण, याला भाग देऊया. बघा बेसक 12 आणि बेचोक 8. इथं बघा बे दुने 4, बे पंचे 10 आणि बेसक 12 आणि हे 0 0. 8 आणि 12 8 8 64. बरोबर आहे का. इथं पण 8 ने भाग जातो. इथं किती राहिले आता बघा, इथे देऊन घेतो मी. एक मिनिट, ही स्टेप मागं जाऊया आपण. एक स्टेप मागं जाऊया. एक मिनिट, तुम्ही कन्फ्युज नाही आले पाहिजे. बघा काय राहिले आता 25 60 भागिले 64. 8 8 64. 8 8 24. 8 दुने 16 आणि हे 320. 8 चोक 32. बरोबर आहे का. ओके, बरोबर आहे ना. 40 गुणिले 400 ना आता इथं. बरोबर. किती राहिले आता इथं आपले, किती राहिले 5000. अरे हा एक 0, मी तेच तर म्हटलं हा 0 कुठे गेला असा. हा एक 0 ना, म्हणजे किती राहिले आता आपले हे किती झाले आता, हे 400 गुणिले 100 आहे ना. हा 400 गुणिले 100 म्हणजे हे झाले 40,000 रुपये. किती झाले 40,000. 40,000 रुपयाची तुमची वस्तू होती. किती रुपयाची होती 40,000. आता बाकीचे जे वरचे आहे म्हणजे तुमचे किती असणार आहे ते आता आपल्याला काढायचे. 40,000 रुपयाची वस्तू आहे. टॉय कसं बघितलं आपण 1500चं. आता 40,000 रुपयाची तुमची वस्तू आहे. आता बघा इथे जे आहे ते बघा आता बघा 40,000 मधनं आपण काय करूया, सॉरी 57,000. किती आहे ते 51,000. 51,200 मधनं आपल्याला काय करायचं आहे 40,000 वजा करायचे. बाळांनो काय करायचं आहे वजा. मग आपल्याला समजून की एवढं आपल्याला टॅक्स लागलाय 0 0 2 आणि हे किती राहिलं एकच राहिला ना 40. 1 आणि 5 गेलं 1 म्हणजे 11,200 रुपये तुम्हाला जीएसटी लागलं. काय लागलं जीएसटी. बरोबर का ना. 11,200 रुपये तुम्हाला काय लागलं आहे जीएसटी लागलेलं आहे. आता बघा टोटल जीएसटी अमाऊंट मग किती आलं इथं 11,200. किती आलं 11,200 आणि अमाऊंट ऑफ जीएसटी याला जर तुम्ही हाफ केलं मग 11,200 ला आता बघा 1/2 इंटू 11,200. बरोबर आहे का. बे पंचे 10 आणि बे सक 12 म्हणजे 5,600. इथे लागले तुम्हाला 5,600 तुम्हाला लागलेलं आहे. काय लागलेलं आहे सीजीएसटी. आणि सीजीएसटी याचे सेम असतं आणि एसजीएसटी तुम्हाला लागलेलं आहे 5,600. कळालं का बाळांनो. बघा राईट आहे का बघून घेऊ मला पण एकदा 11,200 आणि समोर बघा ओके 5,600 आणि 5,600. कळालं का इथपर्यंत. आता 51,200 रुपयाचं एसी होतं त्यामध्ये 11,200 रुपये टॅक्स लागला म्हणजे 40,000च तुमचं एसी होतं. 11,200 रुपये जीएसटी लागलं
11,200 मधून आपण 5,600 रुपये केंद्र सरकारला दिले आणि 5,600 रुपये राज्य सरकारला दिले. सेंट्रल गव्हर्नमेंटला 5,600 आणि स्टेट गव्हर्नमेंटला 5,600 असं आलं आपलं उत्तर. हेच थोडं अवघड स्टेप असतात, थोडे बघून घ्या एकदा. तुम्हाला एकदा कळालं की तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. कळालंय का इथपर्यंत? त्यासाठीच मी तुम्हाला जे आहे ना, याच पीडीएफ मध्ये, ही पीडीएफ खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एकदा सराव केला ना तर पूर्ण तुमचं कव्हर होऊन जाईल बरं का. आधीच सांगतोय बघा, एक मिनिट, हे बघा, हे पूर्ण मी तुम्हाला व्यवस्थित पण दिलेलं आहे. इकडं पण तुम्ही बघू शकता आणि करू शकता. ओके, आता आपला हे बघा, इथं पण बघा, रेट ऑफ एसजीएसटी 14%, रेट ऑफ जीएसटी 28%, टॅक्सेबल व्हॅल्यू 40,000, जीएसटी 11,200, एसजीएसटी 5,600, एसजीएसटी सीजीएसटी 5,400, 600 आणि एचजीएसटी तुमचा आला आहे 5,600. कळतं इथपर्यंत सगळ्यांना? ओके, आपल्या 1 घंट्याच्या वर चाललं व्हिडिओ, काय प्रॉब्लेम. शेवटचा गणित आहे बघा, 7 नंबर क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की प्रसाद परचेस अ वॉशिंग मशीन घेतले प्रसादनी, महाराष्ट्रामध्ये घेतलं आहे. डिस्काउंट ऑफ 5% वॉज गिव्हन इन प्रिंटेड प्राइस. 5% डिस्काउंट भेटलाय त्याला, 5% प्रिंटेड प्राइस वरती. प्रिंटेड प्राइस वरती 5% डिस्काउंट भेटला आहे. आणि 40,000 अँड द रेट ऑफ प्रिंटेड प्राइस ऑफ 40,000, 40,000 रुपये त्याच्यावरती रेट होतं आणि जीएसटी 28% लागलाय. तुम्हाला काढायचं परचेस प्राइस ऑफ द वॉशिंग मशीन अँड अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी. लक्षात घ्या, 40,000 रुपये प्रिंट होती, त्यावरती त्याला 5% डिस्काउंट भेटला आधी, म्हणजे आपल्याला आधी 5% काढावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे की जीएसटी किती लागले त्याला. मग जीएसटी साठी आपण काय करणार आहे परत, मग आपल्याला काय करायचं बघा, हे बघा 5% जीएसटी, मग 28% काढायचं त्याच्यावरती. 28% जीएसटी किती होतं, मग दोघांची प्लस केली की आपल्याला प्राइस समजून नाही की त्याला किती रुपयाला पडलं. बरोबर आहे का नाही? आता बघा मी स्टेप सांगतोय. पहिले बघा 40,000 रुपयाचं होतं वॉशिंग मशीन, 40,000, त्याच्यावरती त्याला 5% सूट भेटली, 5% डिस्काउंट भेटलं. मग 40,000 जे आहे ना, 40,000 त्याचे 5% जे होतात ना, 5% किती होतात, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा गेला, हा गेला, किती होतात तिथं 40,000, 5%च भेटले ना. हा, 5 चोक 20, बरोबर आहे ना. हा, 5 चोक 20 आणि हे 0, 2,000 रुपयाचा डिस्काउंट भेटले. किती भेटलं आहे, 2,000. म्हणजे 40,000 रुपयाच्या वस्तूवरचे 2,000 रुपये त्याला ऑफ झाले. 2,000 किती राहिले, मग इथे राहिले 38,000. किती राहिले, 38,000. ओके ओके. आता 38,000 रुपयाचं मशीन आहे. 38,000 रुपयाच्या मशीनवरती त्याला काय लागलं आहे, जीएसटी लागले. किती लागले जीएसटी त्याला, 28%. मग बघा 38,000 जे आहे ना, 38,000 याच्यावर त्याला 28% जीएसटी लागलंय. ते काढायचं आपल्याला. मग आपल्या दोघांची टोटल प्राइस काढू आपण. आता बघा 38,000 गुणिले 28 आणि भागिले 100, हे 2 गेले आणि हे 2 गेले. आता आपण करून घेऊया 380 गुणिले 28, 800 8 8 64 4 हातचे आले 6, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 आणि 6 30. किती झाले 30. हा 0, बे 0 0, बे 8 16 7 1, बे त्रिक 6 आणि 1 7. यांची करूया प्लस 0 4 6 10, 10 0 4 6 आणि 10 व्यवस्थित लिहितोय 10. ह्याचा प्रॉब्लेम काय झाला आहे, 10,640 रुपये. बाबा चल लवकर, झालं आता वाटतं. 1 मिनिट फक्त बघा. किती आले, 7 3 10, 10,640 रुपये आपल्याला जीएसटी लागला आहे. काय लागला आहे, जीएसटी किती लागला, 10,440. आता बघा वस्तू किती रुपयाची होती रे, वस्तू किती रुपयाची होती, वस्तू किती रुपयाची होती, 38,000ची. कितीची होती, 38,000. 1 2 3, त्याच्यामध्ये जीएसटी किती लागलाय, 10,640. म्हणजे 0 4 6 8 4, म्हणजे तुम्हाला वॉशिंग मशीन पडलंय ना, ते कितीला पडलंय, 48,640 रुपयाला. 48,640 हे तुमचं परचेसिंग प्राइस झालं. हे आन्सर आलंय तुमचं 48,640. ओके, बरोबर आहे का? पुढे बघू शकतो बघा तुम्ही, आलं का बरोबर, 48,640. आता आपला सीजीएसटी आणि एचजीएसटी काढायचं ना. आता सीजीएसटी आणि एचजीएसटी काढत असताना काय करायचं आपल्याला, जो की आपलं जीएसटी आलं होतं, काय आलं होतं, 10,640. बघा हे जे आलं होतं ना आपलं, हे बघा 10,000
एक मिनिट. 10,000. 1 मिनिट. आता बघा थोडा बोर्ड थोडा लॅग करतोय, त्याला पण आता असं वाटतंय की खूप जास्त वेळ घेतलंय मी लेक्चर. बघा 1 मिनिट फक्त, 1 मिनिट लगेच क्लिअर होऊन जाईल. एक मिनिट. बघा 10,640 पर्यंत लक्षात आलं सगळ्यांना. आपलं जीएसटी लागलं होतं 10,640. ओके. 10,640 हे आपल्याला जीएसटी लागलं होतं, जीएसटी. आता बघा सीजीएसटी आणि एचजीएसटी सारखं असतं. आता याच्या आपण ज्याला भाग दिला दोन्ही 10,640 ला, जर आपण दोन्ही भाग दिला, बघा 10,640 भागिले 2, 2×5 10, 2×3 6, 2×2 4 आणि 0, म्हणजे 5,320 तुमचं सीजीएसटी आणि 5,320 तुमचं एचजीएसटी. ओके. इथं येणार तुमचा आन्सर हे आणि हे 5,320 आणि हे 5,320 हे असणार आहे तुमचं सीजीएसटी आणि असणार आहे एसजीएसटी. या दोघांचं जे असतं ते जीएसटी असतं. तर जीएसटी किती आलं तुमचं 10,640. किती आलं 10,640. बघा असं राईट आहे आपलं. ओके. हे बघा 5,320 आणि 5,320. आता बघा हे मी तुम्हाला कशासाठी देतोय, मी प्रत्येक पीपीटी तुमच्यासाठी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक फॉर्म्युला वाईज पण लिहून दिले मी. तुम्ही ते कसं आन्सर आलं ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. प्लस त्यासोबतच तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर इथं मी दिलेले. ओके. आणि हे सगळं स्टेप वाईज आहे. आणि एवढं जरी व्हिडिओ तुम्ही बघितला ना, तुमचं पूर्ण क्लिअर होऊन जाईल. ओके. तर आय थिंक सगळ्यांना हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे. तर आता हा झाला आपला प्रॅक्टिस सेट 4.1. लगेच तुम्ही इथं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक येऊन जाईल, तुम्ही 4.2 सुद्धा बघू शकता. ओके. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू सो मच.